अग इथून दिसतंय देऊळ काळूबाईच, अग बाईच ग देऊळ माझ्या आईच, इथून दिसतंय देऊळ काळूबाईच, बाईच ग देऊळ काळूबाईच, इथून दिसतंय देऊळ काळूबाईच, बाईच ग देऊळ काळूबाईच, इथून दिसतंय देऊळ काळूबाईच, बाईच ग देऊळ काळूबाईच, इथून दिसतंय देऊळ काळूबाईच, बाईच ग देऊळ माझ्या आईच, इथून दिसतंय देऊळ काळूबाई. शीतल आणि राधिका या दोन ताईंनी आई जगदंबेला प्रसन्न करून घेतली. इथून दिसतंय देऊळ काळूबाईच, बाईच ग देऊळ काळूबाईच, इथून दिसतंय देऊळ काळूबाईच, बाईच ग देऊळ काळूबाईच. चला जायचं. अर्चना ताई यांनी आई जगदंबेला प्रसन्न करून. बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये शूरवीर मर्द मावळे होते. मर्द मावळे परकीय शत्रूच्या म्हणजे दुश्मनांच्या छावणीमध्ये जायचे, तिथली माहिती गोळा करायचे आणि आपल्या सैन्याला हाताच्या इशाऱ्याने बोटाच्या इशाऱ्याने ती माहिती कळवायचे. कारण परकीय दुश्मनांपाशी असल्यानंतर तोंडाने बोलता येत नव्हतं, फक्त हाताच्या इशाऱ्याने ते माहिती कसे सांगायचे. ही करपल्ली भाषा आपण या ठिकाणी आज ती कशी वापरली जाते याचं प्रात्यक्षिक पाहणार आहात. गौरीताई यांनी आई जगदंबेला प्रसन्न करून घेतली आहे. घरचे गोरे दिसत सुनी बोलवा बोलवा जगन खुली रे, बोलवा 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 जागरण खुली, बोलवा जागरण कुणी, बोलवा बोलवा जागरण कुणी, घरचे गोरे दिसत सुनी बोलवा बोलवा जागरण खुली. बोलवा बोलवा जागरण कुणी, बोलवा बोलवा जागरण कुणी. तेवढंच भाऊ आहे ग पाठीवरी ग, अनाया पानू गेलाय चंदनपुरी ग, मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, अनाया पानू गेलाय चंदनपुरी ग. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, अनाया बानूला गेला चंदनपुरी ग, मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, अनाया बानूला गेला. अन कळलं मला सौतीचा गावा, जसं जाते मी बानूच्या गावात, जाते मी बानूच्या गावात, जाते मी बानूच्या गावात, कळलं मला सौतीचा गावा, जसं जाते मी बानूच्या गावात, जाते मी बानूच्या गावात, जाते मी बानूच्या गावात. फजिती करीन जाऊन वाड्यावरी ग, अनाया बानू गेलाय चंदनपुरी ग, मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, अनाया बानू गेलाय चंदनपुरी. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, अनाया बानूला गेलाय चंदनपुरी ग, मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, अनाया बानूला गेलाय चंदनपुरी. कृष्णा शिंदे या भक्तांनी आई जगदंबेचा उद्धार केला. आई जगदंबा पावली त्यांना सांग म्हणजे आदित्य या बाळांनी आई जगदंबेचा उद्धार करून आई जगदंबेला प्रसन्न करून हा या ठिकाणी वाडेकर बंधू करपल्ली भाषेचा वापर करतायत, म्हणजेच बोटाच्या इशाऱ्याने समोरच्याला खुलवायचं आणि तो काय म्हणतोय ते मनातली मनात जाणून घ्यायचं आणि परकीय दुश्मनांवरती तुटून पडायचं आणि तुटून पडल्यानंतर आपण काय करायचं, त्या दुश्मनांचा नायनाट करायचा आणि आपला विजय मिळवायचा. असे शूर सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते, तिथे परकीय सैन्यांमध्ये जाऊन त्यांची माहिती गोळा करून आपल्या सैन्यांना कळवायचे. तीच करपल्ली भाषा या ठिकाणी आम्ही वापरत आहोत.
डोंगर गरजला नाही तर डोंगर गरजला डोंगर गरजला नाही तर छबिला मिरवला डोंगर गर झाला नाहीचा डोंगर गर झाला डोंगर गर झाला नाहीचा छबिला मिरविला डोंगर गरजला नाही तर डोंगर गरजला डोंगर गरजला नाही तर छबिला मिरवला डोंगर गर झाला नाहीचा डोंगर गर झाला डोंगर गर झाला नाहीचा छबिला मिरविला काळूबाईच्या वाट हळदी कुंकवाची भेट काळूबाईच्या वाट हळदी कुंकवाची भेट अरे कुंकवाची भेट बाय रावळाच्या नीट हे कुंकवाची भेट बळरावळाच्या नीट. अन उठ ग काळूबाई मला कडकडून भेट हे उठ ग काळूबाई मला कडकडून भेट. डोंगर गरजला नाही तर डोंगर गरजला डोंगर गरजला नाही तर छबिला मिरवला डोंगर गरजला नाही तर डोंगर गरजला डोंगर गरजला नाही तर छबिला मिरवला डोंगर गर झाला नाहीचा डोंगर गर झाला डोंगर गर झाला नाहीचा छबिला मिरविला डोंगर गर झाला नाहीचा डोंगर गर झाला डोंगर गर झाला नाहीचा छबिला मिरविला. अरे काळूबाईच्या वाट लिंब नारळाची भेट हे काळूबाईच्या वाट लिंब नारळाची भेट. नारळाची भेट बाई रावळाच्या नीट रावळाच्या नीट. अगं उठ ग काळूबाई मला कडकडून भेट हे उठ ग काळूबाई मला कडकडून भेट. अरे डोंगर गरजला नाही तर डोंगर गरजला डोंगर गरजला नाही तर छबिला मिरवला डोंगर गरजला नाही तर डोंगर गरजला डोंगर गरजला नाही तर छबिला मिरवला डोंगर गर झाला नाहीचा डोंगर गर झाला डोंगर गर झाला नाहीचा छबिला मिरविला डोंगर गर झाला नाहीचा डोंगर गर झाला डोंगर गर झाला नाहीचा छबिला मिरविला. अन काय बाई सांगू आंबाचं माझ्या नटने दरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटने काय बाई सांगू आंबाचं माझ्या नटने दरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटने काय बाय सांगू आंबाच्या माझ्या नटन दरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन काय बाय सांगू आंबाच्या माझ्या नटन दरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. नंदा गायकवाड हा भक्तीने आई जगदंबेचा उद्धार करून आई जगदंबेला प्रसन्न करून घेतले आहे. अगं आई गांबान हे जगदंबा बोलणं पटू दे अगं आई गांबान हे जगदंबा बोलणं पटू दे अगं बोलणं पटू दे नवऱ्याची दारू सुटू दे बोलणं पटू दे नवऱ्याची दारू सुटू दे बोलणं पटू दे नवऱ्याची दारू सुटू दे बोलणं पटू दे नवऱ्याची दारू सुटू दे. अगं आई गांबान हे जगदंबा बोलणं पटू दे आई गांबान हे जगदंबा बोलणं पटू दे बोलणं पटू दे नवऱ्याची दारू सुटू 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 दे. याला घरची काळजी नाही ग रोज चांगलं खायला माग घरची काळजी नाही ग यार खायला तुला माग घरची काळजी नाही ग रोज चांगलं खायला माग खायला माग खायला माग तुम्ही बोलायला लागल्यावर ग साठी घेऊन लागतोय मागे घेऊन लागतोय माग पाठी घेऊन लागतोय माग. अगं सुटबुट घालून आई ग याला चांगलंच नटू दे आई चांगलंच नटू दे बोलणं पटू दे नवऱ्याची
पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदाला पहिलं